अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव कायवानु तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती देई पराशांती भाविकाते भक्ती भावे जाता तयासी शरण होते ओळखण स्वरूपाची स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाऊले भले आकारले परब्रह्म। स्वरूपानंदांच्या संजीवनी गाथेतला सद्गुरूंचं स्तवन गौरव करणारा अभंग सेवेसाठी म्हणून घेतलेला आहे। स्वामी स्वरूपानंदांची आपल्या सद्गुरूंच्या विषयी असणारी तीव्र भावना प्रेम या अभंगातून व्यक्त होत आहे। पुण्यपत्तनी श्री सद्गुरूंनी पथदर्शी होऊन ओम तत्वं सोहम सहा श्रुतीची दाखविली मज कोण आणि म्हणती ते कोण कुणाचा करी येथ उद्धार स्वये कष्टल्या विणका होतो कोठे आत्मोद्धार। स्वरूपानंदांनी या ज्या साक्या लिहिलेल्या आहेत या साक्यांमधून गणेशनाथांचा स्वभाव डोळ्यासमोर येतो। जसं ज्ञानेश्वर महाराजांनी थोडकं वर्णन केलेलं आहे पण त्याच्यातून निवृत्तीनाथांचा स्वभाव लक्षात येतो, प्रकृती लक्षात येते। बरंच मोठं स्तवन केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की निवृत्तीनाथ आता म्हणतात की आता ग्रंथार्थेसी उठी न बोले बहु, बस झालं आता ग्रंथ काय आहे तो सांग असं निवृत्तीनाथ म्हणतात। एवढ्या वचनावरून निवृत्तीनाथांचा स्वभाव लक्षात येतो, कसे असतील ते हे लक्षात येतं। अशा स्वभावाच्या आपल्या सद्गुरूंच्या बद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पद्धतीने केवढं प्रेम व्यक्त केलेलं आहे तसंच प्रेम स्वरूपानंदांनी ठाई ठाई व्यक्त केलेलं दिसतं। श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांची लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगावे जो। स्वरूपानंद देखील अनेक अभंगांमधून आपल्या सद्गुरूंच्या प्रेमाचं वर्णन करतात, त्याची महत्ता सांगतात। त्यांनी आपल्या एका मित्राला पाठवलेल्या पत्रामध्ये असे लिहिलेलं होतं की सद्गुरूंच्या चरणांशी बसून श्रुतींचा उपनिषदांचा अभ्यास सध्या घडतो आहे यासारखं परम भाग्य नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं।
उपनिषदांचा अभ्यास गणेशनाथांच्या चरणांपाशी बसून काही काळ करण्याचं भाग्य स्वरूपानंदांना लाभलेलं होतं. गणेशनाथांची वापरती जी ज्ञानेश्वरी होती ती अतिशय जीर्ण झालेली होती. ते जाणून त्यांनी सांगितलं म्हणून नव्हे, ते जाणून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी म्हणून हाताने ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली आणि ती पूर्ण करून आपल्या स्वामीजींना अर्पण केली. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव कायवान. गुरु हे देव आहेत, गुरु तोच देव, अशा प्रकारे भाव ठेव असं स्वरूपानंद म्हणतात. त्यांच्या जीवनावरून दिसतं की तसा भाव त्यांनी ठेवला. स्वामीजींच्या गुरुपूजनाच्या प्रसंगी स्वामीजींच्या सद्गुरूंचे आपल्या गुरूंबद्दल असणारे भाव आपण पाहतो आहोत. स्वामीजींचे स्वरूपानंदांविषयी असणारे भाव आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. एकदा स्वामीजी स्वरूपानंदांकडे गेलेले असताना त्यांना ज्ञानेश्वरी वाचायला दिली तेव्हा अशा ओव्या आल्या. आता गृहाधिक हे आधवे काही न लगे सांडावे जे घेते जाहले स्वभावे निसंग म्हणवणी. आणि स्वरूपानंद स्वामीजींना असं म्हणाले की आपण असे झालेले आहात. एकदा युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोती नैष्ठिकीम, अशा प्रकारे शब्द उच्चारून ते म्हणाले की तुम्ही शांत झालेले आहात, असं शांत व्हायला लोकांना शिकवा. हे स्वामीजींकडून ऐकताना प्रत्येक वेळेला ऐकताना नित्य नूतन वाटायचं. कारण ते त्याचा उच्चार देखील स्वरूपानंद कसं बोलत असतील हे लक्षात घेऊन आपल्यापाशी करत असत. गुरु हाच देव आहे असा भाव ठेव असं स्वरूपानंद म्हणतात. ही गोष्ट अभंगात एक चांगलं असतं. ते म्हणजे अभंगामध्ये थेट संवाद असतो. जेव्हा स्वरूपानंद म्हणतात की गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, तेव्हा तो आपल्याकरता असतो, आपल्याशी बोलताय. काही लिहून ठेवलेलं आपण वाचतोय, ऐतिहासिक गोष्ट स्वरूपानंदांनी लिहिलेले अभंग असं त्याचं स्वरूप नाहीये. तर तो थेट केलेला उपदेश आहे, आपल्याला केलेला उपदेश आहे, शिष्याला केलेला उपदेश आहे. जो गुरु आहे तोच देव असं तू समज, अशा प्रकारचं प्रबोधन त्याच्यामध्ये आहे. जीवपणाचे त्रासे यावया आपुलिये तसे शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते, असं ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये सद्गुरूंबद्दल म्हटलेलं आहे. जर क्वचित कदाचित भगवान शंकरांना जीवपणाचा त्रास झाला असेल, म्हणून द्वैतभाव निर्माण झाला असेल, तर आपल्या मूळ स्वरूपाला येण्यासाठी त्यांना देखील ज्यांची आराधना करायला लागते, मुहूर्त विचारायला लागतो ज्या जोशाला, ते जोशी म्हणजे सद्गुरू आहेत असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, शुद्ध स्वरूपात असणारे, अवतार्यामध्ये मोठे प्रसिद्ध असणारे, जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन, अशा प्रकारचं दान करणारे, अनवरत आनंदे वर्षतीये, आणि न राहवणारा असा आनंद, उचंबळणारा असा आनंद त्याचा वर्षाव करणारे. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी, विषयरूप सापाने दंश केला आणि मिठी घातलेली आहे, विळखा घातलेला आहे. त्यामुळं ज्याला मिठी घातलेली आहे त्याची स्थिती ताठ झालेली आहे मूर्छेमध्ये. ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होईल, तुझ्या गुरु कृपा दृष्टीने हे विष निर्विष होतं, असं सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
स्वामीजी तो श्लोक म्हणत असत ना, वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतई. लोकांना जसं जांगलिक गारुडी जसं सर्पविष उतरवतो, तसं संसार हालाहल मोह, संसार रूपी हालाहल मोह नावाचं ते जे उतरवतात, असे हे जांगलिक आहेत, गारुडी आहेत, जादूगार आहेत. त्यांना मी नमस्कार करतो. वंदे गुरुणा, अशा गुरूंना मी नमस्कार करतो. अशा सद्गुरूंनाच देव समजलं पाहिजे. देव तू मान, असं स्वरूपानंद सांगताय. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय वानो. गुरु हेच देव आहेत. दुसरे देव कोण आहेत? कोणी पाहिलंय? तुम्ही कोणी देव पाहिलाय? देव नावाचा कोणता प्रकार खरंच तुम्ही पाहिलाय? तुम्ही मूर्ती पाहिल्यात. तुम्ही रामेश्वरला गेलात आणि मूर्ती पाहिलेली आहे. तुम्ही काशी विश्वेश्वराला गेलाय आणि लिंग, शिवलिंग पाहिलेलं आहे. तुम्ही अयोध्येला गेलाय आणि रामाच्या मूर्ती पाहिलेल्या आहेत. तुम्ही मथुरेला गेलात, द्वारकेला गेलात, भगवान श्रीकृष्णांच्या मूर्ती पाहिलेल्या आहेत. देव पाहिलाय? कुठे देव? देव आमच्या कल्पनेमध्ये आहे. आणि राम आणि कृष्ण ही देखील मंडळी बोध घेऊन जन्माला आली, बोधामध्ये वर्तन केलं, खूप मोठं काम केलं. त्यांनी देह ठेवल्यानंतर, देह ठेवायच्या आधीच देव पदवी त्यांना प्राप्त झाली. देव ही पदवी आहे. जसं यक्ष ही पदवी आहे, गंधर्व ही पदवी आहे, पितर ही पदवी आहे, दानव ही पदवी आहे आणि देव ही पदवी आहे. मुळात असतो मानव. त्याचा कोणी दानव होतो, कोणी देव होतो, कोणी कोण होतो, कोणी कोण होतो. ज्या माणसाला देव ही पदवी प्राप्त झाली, अशा प्रकारचे मनुष्य म्हणजे रामकृष्ण आहेत. सच्चिदानंद तनु धारण केलेले, कारण सच्चिदानंदाचा बोध घेऊन जन्माला आलेले होते. अजा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन. कधीही बोध बिघडलेला नव्हता. जन्माला येताना देखील बोध होता. प्रकृतीन स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. अशा प्रकारचं दिव्य जीवन ज्यांचं झालं ते देव. पण ते कुठे आहेत? ते फक्त अवतार काळी होते आणि नंतर त्यांचं नाम मात्र फार तारणहार ठरतं. मात्र देव गुरूंच्या रूपाने आहेतच आहे. बाकी कुठेही देव नाहीच आहे. जो कोणी ज्ञानबोधी अज्ञान अंधार निरसी जीवात्मया परमात्मयाशी ऐक्यता करी, असे जे गुरु, ते गुरु खरे देव. गुरु जर काही करत असतील तर गुरु काया वाचा मने करून कृपा करतात. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. त्यांच्या दर्शनाने पुण्य जोडतं, त्यांच्या स्पर्शाने पुण्य प्राप्त होतं. तया भाषणे नष्ट संदेह मोडे. ते मनाने देखील कृपा करतात. मनाने कृपा ही जर कळत नसेल एखाद्याला, तर जी व्यक्ती मनाने तुमचा तिरस्कार करते ती व्यक्ती तर कळते, भाव तर कळतो. जी व्यक्ती मनाने तुमचा कधीतरी मत्सर करते ती गोष्ट तर तुम्हाला कळली आहे. तशी मनाने कृपा देखील करता येते आणि ही कृपा फक्त सद्गुरू करतात. सर्वांचं हित, सर्वांकरता प्रार्थना, सर्वेपि सुखी नसतं सद्गुरूच करतात. सद्गुरूच संसार बंधनातून सोडवतात.
संसार हा बंधन स्वरूप आहे असं समजणाऱ्या मुमुक्षूंना सद्गुरूंना शरण जायला लागतं. जो संतांची शरण गेला, संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. त्याच्याकरता त्यांना शरण जायला लागतं गुरूंना. ना पृष्ठ हा कस्यचित ब्रूयात, विचारल्याशिवाय उपदेश करत नाही. कारण उपदेशाची आवश्यकता आहे का हे समजलं तर पाहिजे. ज्यांना त्यांची आवश्यकता नाही त्यांच्याकरता ते नसतात. अगदी उघड गणित आहे. ज्यांना त्यांची आवश्यकता आहे त्यांच्याकरता ते असतात. ते सर्वांकरता असतात. पण सर्वांकरता असतात हे ज्यांना समजतं त्यांच्याकरता ते असतात. ते आपल्याकरता नाहीत असं ज्यांना समजतं त्यांच्याकरता ते नसतात. मनाने सद्गुरू मात्र त्यांच्याकरता असतात. पण तरी देखील ते आणि सद्गुरू यांच्यामध्ये एक भिंत निश्चित उभी राहते. शरणागताची वाहे चिंता तो एक सद्गुरू दाता. मात्र जर शरण आला तर त्याची ते चिंता वाहतात. कारण त्यांना संधी मिळते. जैसे बाळक वाढवी माता नाना यत्ने करून. सद्गुरू जर काही करत असतील तर सद्गुरू कायम तुमच्या अहंतेला धक्का देण्याचं काम करतात. तुमच्या मनासारखं वर्तन ते करतील असं नाही. तुम्हाला पुष्कळ संधी आहे म्हणायला की त्यांची प्रकृती आणि माझी प्रकृती जमत नाही. खूपच संधी आहे. कारण तुमच्या प्रकृतीला धक्का देण्याचं काम ते जरूर करणार. तुम्ही तुमची प्रकृती वळवायची अथवा त्यांच्यापासून दूर राहायचं. कारण प्रकृती कशी तापदायक आहे आणि प्रकृती कशी निरस्त करायची, प्रकृतीच्या डोक्यावर पाय देऊन कसं उभं राहायचं हे समजण्यासाठी तुम्हाला डिवचणंही गरजेचं आहे. ते करतील. तुमच्यावर प्रेम करणं गरजेचं आहे. तेही ते करतील. तुमच्यावर ममता करणं गरजेचं आहे. ते करतील. तुमच्यावर कृपा करणं गरजेचं आहे. सद्गुरू करतील. पण काही करून तुमची अहंता तोडण्याचं काम ते अहर्निश करतील. कधी ते तुमची अशी प्रेमाने बोलतील, प्रेमाने बघतील. कधी ते तुमच्याकडे लक्ष देणार नाही. पण या सर्वातून तुमच्या कोणा व्यक्तीशी त्यांना काही कर्तव्य नसतं. तुमच्या प्रकृतीपासून तुम्हाला दूर करणं याकरता ते काही ना काहीतरी करतील. तुमच्या अहंतेला छेद देतील. असं करतील ते गुरु, ते सद्गुरू. सद्गुरूंचं एक अनवच्छिन्न लक्षण म्हणजे शब्देच परेच निष्णात असं केलेलं आहे. नाथांनी त्याची व्याख्या करताना शब्द ज्ञाने पारंगतू असं म्हटलेलं आहे. ब्रह्मानंदे डुल्लतू. शिष्य प्रबोधिनी समर्थ तो सद्गुरू जाणावा. नाथांच्या या ओवीवर विचार करताना माझ्या ठिकाणी असा विचार स्फुरला की मी त्यांच्या ठिकाणी जो ब्रह्मानंद असतो, ब्रह्मानंद याचा अर्थ देखील तुम्हाला मी सांगतो की अविनाश चैतन्य रूपी आनंद, याला ब्रह्मानंद असं म्हणतात. ज्याला नाश नाही असं चैतन्य स्वरूप, त्याचा आपल्याला मिळणारा आनंद म्हणजे ब्रह्मानंद. आपलं स्वरूपच ते आहे. आपण देहमनबुद्धी नाही होत. देहमनबुद्धीच्या बुडाशी अधिष्ठानभूत असं जे चैतन्य तत्व आहे, ते चैतन्य तत्व अविनाशी देखील आहे आणि आनंदरूप देखील आहे. याची जर जाणीव झाली तर जो आनंद होतो त्या आनंदाला ब्रह्मानंद असं म्हणतात. हा ब्रह्मानंद कधीही संकुचित नसतो. तो व्यापक असतो. एक तसंच तो जसं घेणाऱ्याच्या ठिकाणी असतो तसं सर्व विश्वाच्या ठिकाणी स्फुरतो आहे. अशी दृष्टी ब्रह्मानंद झालेल्या व्यक्तीला प्राप्त होते. जागृती पळाली, निद्राही गळाली,
वृत्ती झाल्या बंद, आम्हा भासे ब्रह्मानंद, सकल सुखाचा कंद. मी पण जावो मी, द्वैत दृष्टी ही झाली अगदी अंध. व्यापकता जर आली तरच त्याला ब्रह्मानंद म्हणतात, नाहीतर ब्रह्मानंद नाही. अनेकांना ध्यानामध्ये खूप सुखाचा प्रत्यय येतो, पण ब्रह्मानंदाला वेळ आहे. जेव्हा द्वैत भाव झडझडून नाहीसा होईल त्याला ब्रह्मानंद असं म्हणतात. आणि मग तो उगवत्या सूर्याच्या ठिकाणी दिसेल, झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्याच्या ठिकाणी दिसेल, झाडाच्या हलणाऱ्या पानांमधून दिसेल, पर्जन्याच्या वर्षावातून दिसेल. रस्त्याने माणसं चालली तरी वाटेल की चैतन्य चाललेलं आहे. पक्षी आकाशात उडाला तरी देखील चैतन्य विहार करत आहे असं वाटेल. एक चैतन्य सर्व ठिकाणी खेळ करत आहे असं वाटेल. त्याला ब्रह्मानंद असं म्हणतात. अशा ब्रह्मानंदामध्ये सदा सर्व काळ वावरणारे असे सद्गुरू असतात. आणि या ब्रह्मानंदातून जे सहज शब्द बाहेर पडतात ते वेदांच्या, उपनिषदांच्या, श्रुतींच्या शब्दाशी एकरूप असतात. त्यांनी श्रुती स्मृतींचा अभ्यासच केलेला असेल असं नाही. ते अनुभवातून बाहेर आलेले असतात. आणि अनुभवातून बाहेर आलेले हे शब्द अर्थातच पारंगताच दाखवतात. जर कोणी म्हणेल कोणतीही गोष्ट अपसिद्धांत असेल तर तसं शक्यच नाही. सद्गुरूंपुढे ते शक्य होणार नाही. आणि ते जे सांगतील ते शास्त्रात लिहिलेलं असेल, ते शब्द ज्ञानात पारंगत असतात. याचा अर्थ ते अनुभव ज्ञानाने पारंगत असतात. त्याच्यातून जे शब्द बाहेर पडतात ते उपनिषदांच्या शब्दांसारखे असणारच. रामकृष्णांना एकदा कोणी दाखवलं की तुम्ही जे परवा म्हणालात तेच उपनिषदामध्ये आहे. ते म्हणाले असं मला माहीतच नव्हतं. म्हणून मी म्हटलं की मी ओवी लिहिलेली असती तर ब्रह्मज्ञाने डुल्लतू मग शब्दज्ञाने पारंगतू लिहिली असती. आणि शिष्य प्रबोधनी समर्थू ही तर सहजच गोष्ट आहे. जसं सूर्य उगवला की सर्व ठिकाणी प्रकाश जाणार, तसं त्यांचं असणं हेच प्रबोधन असणार. याच्यात कोणतीही शंका नाही. सद्गुरू प्रबोधन करायचं अशा प्रकारचा विशेष भाव धरून प्रबोधन करतील हे शक्य नाही. कारण तशी त्यांना आवश्यकता नाही. जसं सूर्याला प्रकाश देणं असा संकल्प करून प्रकाश द्यायला लागत नाही. म्हणून सद्गुरूंचं जे प्रबोधन असतं ते क्वचित शब्दातून होईल, क्वचित स्पर्शातून होईल. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध सगळ्या अंगाने प्रबोधन होईल, सद्गुरूंकडून होईल. तेव्हा ज्या म्हणून व्यक्त करण्याच्या तऱ्हा आहेत त्या सगळ्यातून, मनातून होईल, चित्तातून होईल, बुद्धीतून होईल, अंतःकरणातून होईल, त्यांच्या स्तब्धतेतून होईल, त्यांच्या अस्तित्वातून होईल, त्यांच्या केवळ असण्यामधून देखील होईल, त्यांच्या संकल्पातून होईल. अशा प्रकारे सद्गुरू हे सहज भावाने सद्गुरू असतात. त्यांच्या ठिकाणी अशा सहज भावाचा, ब्रह्माचा आनंद प्राप्त झाल्यामुळं, ब्रह्मानंदामध्ये निमग्न असल्यावर ते सहज स्वभावाने गुरु असतात. अहंकार शून्यतेने ते गुरु असतात. आपल्याकडे किती लोक येतात याची ते जाहिरात करणार नाही. आपल्याकडे येणारे लोक किती मोठ्या मोठ्या उत्तम दशेला प्राप्त होतात हे सांगायची त्यांना आवश्यकता भासणार नाही.
सद्गुरू संकट समयी धावून येतात. मधुवने ध्रुवासी केले, जैसे कपोल शंखे शिवतले. मग वेदांच्याही मतीचे ठेले ते लागला बोलो. अशी ध्रुवाची जी स्थिती झाली तशा प्रकारचा अनुग्रह करणारे सद्गुरू असतात. सद्गुरू हे साधनेचा आग्रह धरतील. सद्गुरूंकडं मनोरंजन क्वचित होईल, मनोरंजन होईल, पण त्याकरता ते नसतील. ते तुम्हाला साधनेचा आग्रह धरतील. तुम्ही साधक असावं असं त्यांना वाटत राहील. ते इंद्रिय दमनाबद्दल आग्रही असतील. ज्या ठिकाणी विवेक आणि वैराग्य वास करून आहे त्या ठिकाणी सद्गुरू असतील. सद्गुरू देवत्वापर्यंत पोहोचवतील. मुख्य देव हा निर्गुणच समजला जातो. नांत प्रज्ञम न बहिप्रज्ञम न भयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम. उपनिषद त्याचं खूप वर्णन करतात. मुख्य देव तर निर्गुणच आहे. पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे, अव्यक्त ते तयासी म्हणावे देव. वरकड लोकांचा स्वभाव आणि गुरु तोची देव असं जर म्हणत असतील आणि तुमच्या डोळ्यासमोर देव म्हणून रामकृष्णादी मूर्ती नसतील तर हे अव्यक्त स्वरूप आहे. ते देव देखील सद्गुरूच असतात. कारण सद्गुरू हे व्यक्ती नसतात. सद्गुरूंच्या बाबत आणि संतांबाबत ही चूक नेहमीच त्यांच्या शिष्यांनी केलेली आहे. डावं अंग चेपणारा शिष्य आणि उजवं अंग चेपणारा शिष्य याची गोष्ट ऐकून हसणारे आम्ही सद्गुरूंमध्ये फरक करतो. आपण हे डावं अंग उजवं अंग चेपतच असतो. आणि डावं अंग चेपणारा जर गैरहजर राहिला तर मी त्याच्या उजव्या अंगाकडे बघून घेतो असं जे स्वामीजी गोष्ट सांगत असत ते करणारे आपणच आहोत. आपण आपल्याच या सगळ्या गोष्टी आहेत. कारण सद्गुरू हे देह कधीच नसतात. सद्गुरू हे तत्व असतात. सद्गुरूंना देहामध्ये पाहण्यामुळं मोठी संकुचितता निर्माण होते, फार मोठी. त्यामुळेच कोणते गुरु श्रेष्ठ, कोणते संत श्रेष्ठ, कोणता देव श्रेष्ठ अशा प्रकारचे निरर्थक वाद निर्माण होतात. माझी एक इच्छा अशी आहे की मी इच्छा म्हणून सांगतो की जेव्हा केव्हा परमात्म्याकडून माझं काम संपवलं जाईल तेव्हा निदान मी तुम्हाला एवढं सांगायला समर्थ झालो तरी पुष्कळ झालं की जो दिवा तुम्ही माझ्यामध्ये पाहिला तो दिवा गुरुतत्व म्हणून तो दिवा आणि कोणी तुमच्या समोर जर आला तर त्याच्याही ठिकाणी पाहायला तुम्ही समर्थ व्हा. हे एवढं जरी तुम्हाला मला शिकवता आलं तरी खूप झालं. कारण गुरुंमध्ये संकुचितता राखणारे परमार्थ करताना दिसतात पण परमार्थ नाही करू शकत. त्यामुळे मुख्य देव निर्गुण असं जरी म्हटलं तरी देखील गुरु हे तेच देव असतात. निर्गुण देव आणि गुरु हे एकच असतात. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय वानू. सद्गुरूंचे गौरव काय वर्णन करून सांगणार. तोची ज्ञान मूर्ती ब्रह्मानंद स्थिती. सद्गुरु हे ज्ञान मूर्ती आहेत असं स्वरूपानंद म्हणतात. याचा अर्थ काय माहितीये का की स्वरूपानंद आपल्या सद्गुरूंना ज्ञान इनकार्नेट म्हणजे रस असतो एखाद्या धातूचा केलेला, तो रस एखाद्या साच्यामध्ये जर ओतला तर त्या साच्याचं स्वरूप नंतर तो रस धारण करतो. तो साचा जर तोडून टाकला तर तो धातू
त्या साच्याप्रमाणे मूर्ती बनतो. तसं ज्ञानाचा रस ज्या साच्यामध्ये उठलेला आहे असे सद्गुरू आहेत. ज्ञानमूर्ती याचा अर्थ असा आहे, तो जी ज्ञानमूर्ती, सद्गुरू हेच ज्ञानमूर्ती आहेत. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. हे जे ज्ञान आहे, आपुला आपणासी लाभ, ते ज्ञान परम दुर्लभ. जे आदी अंती स्वयंभ स्वरूपची स्वये असं समर्थ म्हणतात. त्या ज्ञानाचा मूर्तिमंत रस जसा ओतावा तसे सद्गुरू आहे. तोची ज्ञानमूर्ती. या ज्ञानमूर्तीचा अजून एक अर्थ निष्पन्न होतो की अशा प्रकारचं ज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञानाचं दर्शन काही बाह्य चिन्हामध्ये उमटतं. ती बाह्य चिन्ह सद्गुरूंच्या देहामध्ये असणं आवश्यक आहे, तर ते सद्गुरू. ती लक्षणं गीतेने सांगितलेली आहेत. आपल्याकडं अंदाजाने आणि अमन धक्क्याने काही नाहीये. अमानित्वम हे ज्ञान लक्षण आहे. म्हणजे सद्गुरू ज्ञानमूर्ती असतील तर अमानित्वमची मूर्ती असले पाहिजे. अदंभित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह, या गोष्टी सगळ्या सद्गुरूंच्या ठिकाणी पाहिजेत. इंद्रियार्थेषु वैराग्यम, अनहंकार एवच, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम, तत्वज्ञानार्थ दर्शनम, इति ज्ञानम समासेन, अज्ञानम यदथोन्यथा. याला ज्ञान असं म्हणतात. ज्ञान झालेल्याच्या ठिकाणी ही लक्षणं असणं आवश्यक आहे. त्याही तऱ्हेने सद्गुरू ज्ञानमूर्ती असतात. अनाक्रोश क्षमा हे सद्गुरूंचं लक्षण आहे. एकदा असं झालं की स्वामीजींबरोबर मी स्वामीजींच्या गाडीत बसून मला वालचंदनगरला जाण्याची संधी मिळाली. मी गेलो. अजून एक गाडी बरोबर होती. तिथला कार्यक्रम सगळा झाल्यानंतर स्वामीजी अगदी निघायच्या वेळेला मला एक भगिनी म्हणाले की अरे निघायची वेळ झाली, माझ्या चपला त्या पलीकडं एक गल्ली पलीकडं तिथं राहिल्या, जा जा पळत जाऊन घेऊन ये. म्हणून मी तिथं पळत जाऊन त्या चपला आणायला गेलो. स्वामीजी ताबडतोबच बाहेर पडले आणि गाडीत बसताना त्यांनी विचारलं मकरंद कुठे? तर कोणी काही बोलले ना. तर त्या भगिनी म्हणाले की जरा एकाच्या चपला राहिल्या त्या आणायला तो गेला. खरंच संत आणि स्वामीजी तर एखादा जसा बादशाह शहेनशाह असावे असे येत असत आणि जात असत. स्वामीजींसारखी व्यक्ती जाताना कुठल्या तरी कारणासाठी उगीच रेंगाळत थांबली हे बरोबर नव्हतं. ज्या झोकामध्ये आले त्याच झोकामध्ये तो रुबाब होता त्यांचा. तसंच जाणं आवश्यक होतं. स्वामीजी म्हणाले की चला. म्हणून त्या गाड्या निघाल्या. कुठं गेलाय म्हणाले, तिथं आपण जाऊ. तर मी पळत चपला घेऊन येत होतो. स्वामीजींच्या त्या भगिनी दुसऱ्या गाडीत बसल्या, त्या स्वामीजींच्या गाडीत बसल्या घर दाखवण्यासाठी. आणि मला समोरून येताना पाहून गाड्या थांबल्या. मी त्या भगिनी उतरल्या. मी पळत जाऊन त्यांच्या चपला त्यांना दिल्या. तर मला पाहून त्या पुटपुटल्या की स्वामीजी तुझ्यावर केवढे रागवले, जा आता त्या गाडीत जाऊन बस. मी म्हटलं चालेल. मी तिकडे जाऊन बसलो. मी गाडीत जाऊन बसलो आणि आमची गाडी सुरू होते तर स्वामीजींच्या गाडीचं दार परत उघडलेलं दिसलं. त्या भगिनी बाहेर पडल्या आणि मला म्हणाले की स्वामीजी तुला त्या गाडीत बोलवत आहे. मी परत त्या गाडीत जाऊन बसलो. गाड्या सुरू झाल्या. मी अशा बेताने बसलेलो होतो की स्वामीजी खूपच रागवलेत आपल्यावर. आपण काय गोष्ट केली, आपण वेळेत कशा चपला नाही आणू शकलो या भगिनीच्या. काही असो,
पण मला स्वामीजींना सांगायचं नव्हतं की माझ्या चपला विसरलेल्या नव्हत्या. मला स्वामीजींना सांगायचं नव्हतं की मला कोणीतरी आयत्या वेळेला चपला आणायला पाठवलं. मी नुसता बसून राहिलो. गाड्या सुरू झाल्या आणि स्वामीजींनी मागं वळून माझ्या हातावर हात ठेवला. असं थोपटलं. त्यांचा तो स्पर्श मला अजून आठवतो. त्यांना काय झालेलं होतं ते कळलेलं होतं अथवा ते कळलेलं नव्हतं तरी देखील त्यांनी मला क्षमा केलेली होती. अनाक्रोश क्षमा. आणि मलाच नव्हे तर त्या भगिनींनाही केलेली होती, जर समजलं असेल तर. त्यावेळेला जर टणटण करेल नंतर टणटण करेल हे सद्गुरू लक्षात नाही. म्हणून ज्ञानमूर्ती म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतोय. स्वरूपानंद म्हणतात की तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती देई पराशांती भाविका आहे. आणि जो भाविक आहे त्या भाविकाला सद्गुरू पराशांती देतात. पराशांती याचा अर्थ पलीकडची शांती, ज्या शांतीचा तुम्हाला आम्हाला अंदाज नाही अशा प्रकारची शांती. सत्य हा एक शब्द आहे आणि परम सत्य हा अजून एक शब्द आहे. परम म्हणजे सर्वात पलीकडचं, म्हणजे याच्या पलीकडं काही नाही, त्याच्या अलीकडं सगळं असू शकेल. म्हणून शांती देखील अनेक पातळीवर असू शकते. मनाच्या, बुद्धीच्या, चित्ताच्या, अंतःकरणाच्या, भावनेच्या, जीवभावाच्या. पण याच्याही पलीकडची शांती, बुद्धीच्याही पातळीवर एक शांती असते. एखादं प्रमेय समजल्यानंतर आनंदही होतो आणि शांतता देखील लागते. एखादा शास्त्रज्ञ एखादी गोष्ट सोडवण्याचा प्रयत्न करत असेल आणि ती गोष्ट सुटल्यानंतर त्याला शांती लागते. तो शोध लागल्यानंतर, त्याचा R&D कंप्लीट झाल्यानंतर त्याला शांती लागते. ही शांती आहे, पण एक पलीकडची शांती म्हणून चीज आहे, वस्तू आहे. बुद्धीचा डोळा तर्काने काम करत असतो आणि तर्क नेहमी नियमबद्धता जाणतो. सगळ्या गोष्टी नियमबद्धतेमध्ये आहेत भगवंतांनी निर्माण केलेल्या विश्वातल्या. त्यामुळं नियमबद्ध रीतीने तर्क नेहमी काम करू शकतो. मात्र परमात्मा पाहण्यासाठी या तर्काचे डोळे देखील काम करू शकत नाही. उपनिषद म्हणतात की नैषा तर्के न मतिरापनेया. तर्काने नाही हे होत असं उपनिषद म्हणतात. तर्क बुद्धीला तो प्राप्त होत नाही. तर्क बुद्धीच्याही पलीकडे परमात्मा आहे. इंद्रियाणी पराणी आहू इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे हे परत असतो सहा. जो बुद्धीच्याही पलीकडे आहे असा परमात्मा सगळ्या निष्कर्षांच्या पलीकडे राहतो नेहमी. म्हणून बुद्धीच्याही सीमेपलीकडे परमात्मा राहतो. परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर मनाला ओलांडायला लागतं, चित्ताला ओलांडायला लागतं, बुद्धीला ओलांडायला लागतं. एवढंच नव्हे तर तुम्ही विश्वास ठेवा की स्वतःला देखील ओलांडल्याशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही. प्रकृती देखील ओलांडायला लागते. आणि म्हणून तर्काने परमात्म्याविषयीचं काम अगदीच निरर्थक ठरतं. कारण जे अज्ञात आहे त्याच्याबद्दल केलेले तर्क नेहमी निरर्थक असतात. जे तुम्हाला माहीत नाही त्याच्या संबंधी केलेल्या तर्काला काही अर्थ नसतो. आणि तर्क किती निरर्थक असतो
खूप उकडतंय. पत्नी आणि पती झोपलेले आहेत. पत्नी पतीला म्हणते की किती उकडतंय. बाहेरच्या झाडाची पानं देखील अगदी स्तब्ध दिसतायत. जरा खिडकी उघडा. पती पडल्या पडल्या म्हणतो की खिडकी उघडल्यामुळे पान कसं आलंय. तर्क फार निरर्थक असतो. तर्काने केलेलं चिंतन व्यर्थ राहतं. तर्काने केलेलं ध्यान व्यर्थ राहतं. तर्काने केलेली पूजा व्यर्थ राहते. तर्काने केलेली बुद्धी काम देत नाही. तर्काने केलेली भक्ती काम देत नाही. म्हणून बुद्धीचे जसे डोळे आहेत तसे प्रेमाचे देखील डोळे आहेत. परमात्मा प्रेमाच्या डोळ्याने पाहता येतो. बुद्धीचा डोळा त्या ठिकाणी खूपच अंधळा असतो. त्यामुळं प्रेमाने केलेलं चिंतन, प्रेमाने केलेलं ध्यान, प्रेमाने केलेली भक्ती, प्रेमाने केलेलं समर्पण हे खूप काम देऊन जातं. तरच मीचा लोप होतो, नाहीतर मीचा लोप होत नाही. मीचा लोप झाल्याशिवाय स्वरूपाची ओळख होतच नाही. आणि तेव्हाच पराशांती प्राप्त होते. वैराग्याची गोंधळूक, ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योगाचीही परिपाक दशा जेगा असं शांतीचं वर्णन केलेलं आहे. ते शांतिगा सुभगा. वैराग्याची देखील गोंधळूक असते. जो वैराग्य धारण करणारा असतो परमात्मा प्राप्ती करता, परमात्मा प्राप्ती होईपर्यंत वैराग्याची गोंधळूक कायम राहते. कितीही वैराग्य भावना असो की होणार आहे की होणार नाहीये, माझं आयुष्य वाया तर जाणार नाही. वैराग्य फार गोंधळलेलं असतं. आणि ज्ञानाभ्यासाला वार्धक्य आलं तरी देखील ते प्राप्त होत नाही. कितीही शब्द ज्ञानाचा अभ्यास करा, तो शब्द ज्ञानाचा अभ्यास वृद्ध जरी झाला, म्हणजे खूप परिपक्व झाला, तरी देखील परमात्मा प्राप्ती होईल असं समजू नका. आणि योगाचीही परिपाक दशा गाठल्याखेरीज ते प्राप्त होत नाही. आणि तेव्हा ती शांती प्राप्त होते. त्याला पराशांती असं म्हणतात. ही पराशांती भाविकाला प्राप्त होते. म्हणून मी सांगितलं की हे प्रेमाच्या डोळ्याचं काम आहे. हे बुद्धीच्या डोळ्याचं तितकंसं काम नाही. सुरुवातीला मात्र बुद्धीनेच जायला लागेल, पण नंतर मात्र बुद्धीचं काम संपलंही पाहिजे. परमात्म्याचं ज्ञान, ईश्वराचं ज्ञान नेहमी शरण गेल्यामुळंच होत असतं. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिख महोदधिका काम गरिगाले जैसे. आणि ते शरण देखील महाउदधीमध्ये, समुद्रामध्ये जशी गंगा शिरते तसं शरण जाणं असलं पाहिजे. अहम वाचा चित्त अंग हे सगळं देऊन शरण. कारण परमात्मा हा सर्वांचा मूळ आधार आहे. मूलाधार आधार तो निर्गुणाचा असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. आणि परमात्मा किंवा ईश्वर हा जगताचा केवळ निर्माता नाहीये, तर जगताची अभिव्यक्ती देखील परमात्माच आहे, ईश्वरच आहे. हा गोंधळ आहे. त्यांनी जगत निर्माण केलेलं आहे असं नाही, तर जगत निर्माण करून जगतामध्ये तो राहिलेला देखील आहे. त्याच्यात प्रवेश करून तो थांबलेला आहे. त्यामुळं ज्ञाता म्हणजे ज्ञान करून घेऊ इच्छिणारा मुळातच परमात्मा स्वरूप आहे. आणि त्याला जी साधनं लाभलेली आहेत ती मात्र प्रकृतीतली आहेत, मन बुद्धी देह इत्यादी. त्यामुळं देह मन बुद्धीच्या साधनेने तो साध्य होत नाही.
परमेश्वराने निर्माण केलेल्या अभिव्यक्तीमध्येच देह मन बुद्धी येतो. आणि जो मूळ अभिव्यक्त झालेला आहे असा परमात्मा जाणीव रूपाने आमच्या अंतरात आहे. ईश्वर सर्व भूताना हृदयेषु तिष्ठति अशी अडचण आहे. आणि आम्ही बुद्धीने जाणायला जातो, इंद्रियांनी जाणायला जातो, जाणला जात नाही. जसं माझ्या मुठीमध्ये सर्व काही येऊ शकतं, पण माझ्या मुठीत माझा हात येत नाही. माझा हात पकडण्याची सोय माझ्या ठिकाणी नाही. लोकमान्य टिळक म्हणतात की कोणीही कितीही मोठा झाला तरी त्याला जसं स्वतःच्या खांद्यावर चढून उभं राहता येत नाही, तसं परमात्म्याचं ज्ञान परमात्म्याशी शरण जाऊन लीन होऊनच प्राप्त होतं. अन्यथा परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होत नाही. असं असल्यामुळं स्वरूपानंद म्हणतात, भक्ती भावे जाता तयासी शरण होते ओळखण स्वरूपाची. भक्ती भावाने त्याला शरण जाऊ. आणि ध्यान आणि भक्ती याच्यामध्ये अंतर नाहीये. ध्यानाबद्दल एक तो गैरसमज आहे. हे जे नाथ संप्रदायात आलेलं ध्यान आहे ते भक्तियुक्त योग आहे. भक्तीच्या व्याख्येमध्ये कर्म देखील आहे, ध्यान देखील आहे, ज्ञान देखील आहे. श्रद्धा प्रेम देखील आहे. भक्तीनेच तो प्राप्त होतो. आणि भक्ती याचा अर्थ या सर्व गोष्टी. भक्ती म्हणून कोणतं स्वतंत्र प्रकरण नाहीये. तुम्ही कितीही नाचला, माळ घालून गिळे लावून, तरी देखील त्याला भक्ती नाही म्हटलं जात. त्याचा कर्माशी संबंध आहे, ज्ञानाशी संबंध आहे, ध्यानाशी संबंध आहे, श्रद्धा प्रेमाशी संबंध आहे, सेवेशी संबंध आहे. त्याला भक्ती म्हणतात. भक्ती भावे जाता तयासी शरण. आणि या भक्तीमध्ये नेहमी मीचा लोप होत असतो. आपल्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. एक आहे मी आणि दुसरा तो परमात्मा. भक्तीच्या ठिकाणी तो शिल्लक राहतो, मी नाहीसा होतो. मी नाहीसा झाल्यावर शिल्लक राहतो. स्वामीजी असं म्हणतात की सद्गुरूंच्या पावलांना नमस्कार कर, वंदी. आज्ञार्थी लिहिलेलं आहे. ते कधी आज्ञार्थी बोलत नसत असं आम्ही ऐकलेलं आहे. पण आपलं भाग्य आहे की त्यांनी आपल्याला सांगितलं की सद्गुरूंच्या पावलांना वंदन कर. भले आकारले परब्रह्म. परब्रह्म आकाराला आलेला आहे. परब्रह्म आकाराला येणं ही फार गमतीशीर गोष्ट आहे. आपण मूर्तामध्ये जगतो. आपण एका मूर्तीशी संबंधित आहोत, कारण आपणच एक मूर्ती आहोत देवाच्या अंगाने. त्यामुळे मूर्तीवर आपला विश्वास असतो. मूर्तीवर विश्वास असणं आणि मूर्त गुरूंचं सानिध्य लाभणं, यामुळं आपण मूर्त असलो तरी अमूर्ताच्या बोधाला प्राप्त होतो. त्याच्यासाठी ती गरजेची गोष्ट आहे. हयात किंवा जिवंत सद्गुरूंचं सानिध्य हे अत्यंतिक गरजेची गोष्ट आहे. म्हणून तर गुरु आणि कोणाला गुरुत्व देऊन जातात. नाहीतर म्हटले असते आता मी तुम्हाला पुरेसा आहे. तसं होत नाही. म्हणून मूर्त जो आहे त्याला मूर्ताची आवश्यकता असते बोध प्राप्त करून घेण्यासाठी. म्हणून मूर्त अशा गुरूंचं सानिध्य आवश्यक असतं. भले आकारले, फार छान झालं की गुरुतत्व आकाराला आलं असं स्वरूपानंद म्हणतात. अमूर्त गुरु ही फार अतिविकसित कल्पना आहे. तुम्ही अमूर्त गुरुवर श्रद्धा ठेवणारे असाल तर तुम्हाला या क्षणाला ज्ञान झालेलं असलं पाहिजे. अमूर्त गुरु ही मानवी जीवनातली अंतिम उडी आहे. ती साधना नाही होऊ शकत. त्यामुळं मूर्त गुरुच कामाला येतात. मूर्त गुरु असतील तरच उपयोग होणार आहे.
वंदन कर असं स्वरूपानंद म्हणतात. स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाऊले भले आकारले परब्रह्म. परब्रह्म आकाराला आलेला आहे, भल परब्रह्म, त्याला वंदन कर असं स्वरूपानंद म्हणतात. स्वरूपानंदांनी केलेलं हे गुरुस्तवन आहे, गुरु नमन आहे, जे माझ्या सद्गुरूंना निश्चित आवडणार. कारण त्यांच्या सद्गुरूंनी आपल्या सद्गुरूंचं केलेलं वर्णन आहे. पण देहात सद्गुरू तत्व असल्यामुळं एकाच सद्गुरु तत्वाची उपासना याच्यामध्ये भरून राहिलेली आहे. अशा तऱ्हेने या गुरुपौर्णिमेच्या अतिशय मंगल पवित्र पावन अशा उत्सवाच्या वेळेला स्वरूपानंदांनी केलेला उपदेश आपण यथाशक्य पाहिला. आपण ही गुरुभक्त होण्याचा अवश्य प्रयत्न करू. हा प्रयत्नच आहे, कारण मूर्तता आपली, देहता आपल्याला कधी फसवेल सांगता येत नाही. म्हणून कायम लीन राहून, कायम शरणागत राहून आपण जर प्रयत्न करू तर मात्र हे तितकंच अवघड देखील नाही. आजच्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या या उत्सवाच्या दिवशी स्वामीजींची अतिशय तीव्रतेने आठवण येणं अपरिहार्य आहे. स्वामीजींची मूर्त स्वरूपात जशी आठवण येते तशी सरलाताईंची देखील आठवण येते. त्यांच्या दोघांच्याही सगुण रूपाला आणि निर्गुण स्वरूपाला वंदन करून मी माझं हे गुरुस्तवन संपवतो. हरि ओम तत्सत. हरि हर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोला कुंडली वरदे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय.